शिवाजी महाराजांच्या काळातले जे गड किल्ले त्यांच्या पायऱ्या अजून शाबूत आहे आणि त्या पायऱ्यांमध्ये खड्डा पडला म्हणून सिमेंटची पायरी बांधली आमच्या शासनानं. ती पायरी गेली पण ती ओरिजिनल पायरी जशीच्या तशी आहे, कारण ती पायरी बांधणारा कोणी आयरा गेरा नव्हता. शिवाजी महाराजांची राजधानी बांधणारे हिरोजी इंदोलकर नावाचे त्या काळातले इंजिनियर होते आणि त्यांनी स्वतःच्या खर्चानं स्वतःचं घर गहाण ठेवलं आणि तो किल्ला पूर्ण केला. राजे तिकडं दिल्लीला अडकून गेले होते दिल्लीमध्ये, इकडं त्यांनी स्वतःचे पैसे खर्च केले. अरे कोण असा माणूस आहे म्हणतो आमच्या पगाराचा विचार केला नाही, स्वतःचं घर गहाण ठेवलं, रायगड बांधून काढला आणि जेव्हा राजदर्शनाला आले सांगितलं हिरोजी क्या बात है, काय मस्त तुम्ही स्वराज्याची राजधानी बांधली हो, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागणी करा, देऊन टाकतो तुम्हाला 2-4 गावं, तुम्हाला सरदारकी देतो. एखादा म्हणला असता आता पगार वाढवून द्या, आहे की नाही, आता मला जरा चांगली एखाद्या महिन्याची सुट्टी द्या, विचारलं असतं ना, किंवा मला चांगली तुम्ही इकडची ही कोकण पट्टा पूर्ण देऊन टाका, मला राजा उद्या तिथं. असं नाही, तो म्हणला राजे साहेब एकच प्रार्थना आहे, मी एक दगड बनवून आणलाय, दगड ह्या महादेवाच्या तिथं जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या समोर मला तुम्ही तो लावण्याची परवानगी द्या फक्त. आणि ते दगड पायरीच्या ठिकाणी लावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 3 पायऱ्या महत्वाच्या आहे, 2 पायऱ्या पंढरपुरात आहे. पंढरपूरला गेले तर चोखोबांची पायरी आहे, भगवान पांडुरंगाचे भक्त. चोखोबांची पायरी झाली की नामदेव पायरी, या 2 पायऱ्या भक्तांच्या पायऱ्या आहेत. आणि तिसरी आहे राजांची पायरी आमच्या, जिथं हिरोजी इंदोलकरांनी ते लावलंय आणि त्या दगडावरती लिहिलेले अक्षर आजही शाबूत आहे, जाऊन वाचून पहा. त्या दगडावरती त्यांनी कोरून ठेवलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. बस एवढीच मागणी केली. काय लोक होते एवढी.